ब्रेकनंतर आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत। मुंबई पुणे एक्सप्रेस वेवर सिंताई सपकाळ यांचा रुद्रावतार पाहायला मिळाला। खंडाळा जवळच्या टोल नाक्यावर सिंताई यांनी आयआरबीच्या अधिकाऱ्यांना चांगलंच धारेवर धरलं। आणखी किती बळी घेणार असा संतप्त सवालही त्यांनी अधिकाऱ्यांना केला। रात्री एक्सप्रेस वेवर 2-3 ठिकाणी अपघात होता वाचले। सिंताई मुंबईहून पुण्याला जात असताना त्यांनी हा प्रकार पाहिला आणि त्या संतप्त झाल्या। दरम्यान 8 दिवसात याबाबत उपाययोजना केल्या नाहीत तर हजारो लोकांसह रस्त्यावर उतरणार असल्याचा इशाराही सिंधुताईंनी यावेळेला दिला। आता माझ्यासमोर 20 लोक मेले असते। एक तरी लाईन सोडा की मागे पाठवून द्या तिकडे त्या भरपूर ट्रॅफिक मध्ये झालेल्या त्या गाड्या राईट लेनला चालतायत जरा त्यांच्यावर लक्ष द्या नाही। उद्यापासून तुमचं मेहनत 8 दिवसाची मुदत। जर 8 दिवसात कुठल्या गाड्या बंद झाल्या नाही 1000 लोक तुम्ही बसेल कोण येते हा नाही इकडे कोणी अधिकार दिला तुम्हाला माणसं मारायचा? टॅक्स भरतात ना। मोठमोठे माणसं मेले, जखमी झाले, ड्रायव्हर मेले, त्यांचे संसार उघड्यावर आले। कुठच्या लेकराची माय मरू नये, कुठच्या मायचं लेकरू जाऊ नये। 30 माणसं आता मेले असते, 20 तर नसते। तुम्ही काय करता? खोपोलीच्या लोणावळ्यापर्यंत तुमच्या गाड्या काय असत कोणाच्या? सगळ्या मोठ्या गाड्यांनी सगळे ट्रक अडवलेले असतात। एकही गाडी पुढे जाऊ शकत नाही आणि ज्या गाड्यामधून रस्ता काढतात त्या कधी मरू शकतात। काय करता तुम्ही? तुम्हाला मी 8 दिवसाची मुदत देते। जर 8 दिवसात हे काम झालं नाही तर मी हजारो लोक कुणाला कुणाचा जीव घ्यायचा अधिकार नाही आहे। काय लावलं हे? हॅलो, पहिले हे बंद करा।